आजच कॅप्रॉन 2 ची अलॉटमेंट झालेली आहे. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात असा डाऊट आहे की सर कॅप्रॉन 3 मध्ये गेलं पाहिजे का, बेटरमेंट केलं पाहिजे का, फ्रीज केलं पाहिजे का, हॉस्टेलचा प्रॉब्लेम आहे की सेकंड राऊंड झाला त्याच्यानंतर थर्ड राऊंडचा झाल्याच्या नंतर हॉस्टेलचा जागा राहतील का, कट ऑफ इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल, असे खूप सारे विद्यार्थ्यांचे डाऊट आहे. ते सर्व डाऊट आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तर सर्वात पहिले आपण वन बाय वन सगळे डाऊट सॉल्व्ह करणार आहोत. तुमचे कोणते डाऊट राहिले असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. सगळं तुमची जी प्रोसेस आहे, कॅप प्रोसेस असेल, सर्व तुम्हाला या चॅनलवरती सर्व अपडेट मिळणार आहे. चला तर स्टार्ट करूया वन बाय वन सर्व गोष्टी आपण करण्यासाठी. सर्वात पहिलं कॅप 2 ची अलॉटमेंट झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता कॅप्रॉन 2 मध्ये कॉलेज अलॉट झालं असेल त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांना झालं नसेल ते थर्ड राऊंड मध्ये अजून ट्राय करू शकता. ओके, तर सर्वात पहिले आता आपण सगळ्यात आधी एक मुद्दा बघणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांना कॅप्रॉन 1 मध्ये एक कॉलेज अलॉट झालं होतं आणि कॅप्रॉन 2 मध्ये दुसरं कॉलेज अलॉट झालं आहे आणि त्यांनी 1000 रुपीज पे पण केले आहेत, त्यांच्यासाठी दररोज डबल फीज पे करावी लागेल का की नाही, हे सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. तर बघा, तर कॅप्रॉन 1 मध्ये तुम्हाला समज एक कॉलेज लागलं आणि कॅप्रॉन 2 मध्ये तुमची बेटरमेंट झाली आणि तुम्हाला कॅप्रॉन मध्ये दुसरं कॉलेज लागलं आहे, म्हणजे तुमची बेटरमेंट झाली. इथं तुम्हाला एक कॉलेज लागलं, डी.वाय. पाटील, डॉक्टर डी.वाय. पाटील. ओके, आणि तुम्हाला इथं नंतर जेएसपीएम कॉलेज अलॉट झालं. तर ओके, आणि तुम्ही फर्स्ट राऊंड मध्ये 1000 रुपीज पे केले होते बेटरमेंटला जाण्यासाठी. तर तुम्हाला डबल कॅप्रॉन 2 मध्ये आता बेटरमेंटला थर्ड राऊंड मध्ये जाण्यासाठी 1000 रुपीज पे करावे लागतील का, तर नाही. तुम्हाला 1000 रुपये तुम्ही जर पे केले असतील त्यानंतर तुम्हाला थर्ड राऊंडला जाण्यासाठी कोणतेही पैसे पे करावे लागणार नाही. तुम्ही फोर्थ राऊंडला जर गेले तरी तुम्हाला 1000 रुपीज पे करायचे नाहीत. ओके, तुम्हाला तुम्ही जे 1000 रुपीज पे केले आहे फर्स्ट राऊंडच्या नंतर सेकंड राऊंडला जाण्यासाठी तेच तुमचे पुढे कंटिन्यू असणार आहे. ओके, मग आता जे तुम्हाला फर्स्ट राऊंडला जे कॉलेज भेटलं आहे आणि ते सेकंड राऊंडला जे कॉलेज भेटलं आहे, फर्स्ट राऊंडला जर तुम्हाला एक कॉलेज भेटलं होतं तुमच्या नंतर तुम्हाला सेकंड राऊंडला दुसरं कॉलेज अलॉट झालं, तर फर्स्ट राऊंडचं जे कॉलेज तुमचं निघून गेलं असेल, आता तुम्हाला फक्त सेकंड राऊंडला जे कॉलेज अलॉट झालं आहे ते दिसणार आहे. तुम्ही जर थर्ड राऊंडला गेले, थर्ड राऊंडला जर तुमची डबल बेटरमेंट झाली, तुम्हाला जे थर्ड राऊंडला कॉलेज अलॉट होईल तेच कॉलेज तुम्हाला तुमच्या इथं दिसणार आहेत. ओके, तुम्ही लॉग इन केलं तर हे कॉलेज निघून जाईल. तुम्हाला थर्ड राऊंडला पीआयसीटी कॉलेज अलॉट झालं तर तुम्हाला हेच कॉलेज दिसणार आहे, हे कॉलेज दिसणार नाही. आणि ओके, म्हणजे तुम्हाला जसं बेटरमेंट होईल जाईल तसं तुम्हाला ते कॉलेज दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला हे कॉलेज आता घेता येणार नाही, तुम्हाला हे कॉलेज घेता येईल. तर तुम्ही अजून बेटरमेंटला गेले तर तुम्हाला पीआयसीटी हे कॉलेज घ्यावं लागेल. ओके, म्हणजे तुमची बेटरमेंट झाली, तर नाही झाली तर तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालं होतं तेच कॉलेज तुम्हाला पुढे कंटिन्यू राहतं. ओके, हे झालं ज्या विद्यार्थ्यांना कॅप्रॉन 1 मध्ये कॉलेज अलॉट झालं, तर कॅप्रॉन 2 मध्ये दुसरं कॉलेज अलॉट झालं आहे आणि कॅप्रॉन 3 मध्ये पण त्यांना जायचं आहे. आता त्यांनी बेटरमेंट केलं पाहिजे का फ्रीज केलं पाहिजे हे आपण पुढे बघू. त्यानंतर अजून जे 2 विद्यार्थ्यांचे टाईप राहिले ते पण बघू. आता ते झालं की त्यांना फर्स्ट राऊंड मध्ये पण कॉलेज अलॉट झालं होतं आणि सेकंड राऊंड मध्ये पण कॉलेज अलॉट झालं म्हणजे त्यांची बेटरमेंट झाली. आता बघू ज्यांना कॅप्रॉन 1 मध्ये कॉलेज अलॉट झालं नव्हतं आणि त्यांना कॅप्रॉन 2 मध्ये एक कॉलेज अलॉट झालं आहे, म्हणजे तुमची बेटरमेंट झाली नाही, तुम्ही 1000 रुपीज सुद्धा पे केलेले नाहीत. ओके, म्हणजे तुम्हाला फक्त सेकंड राऊंड मध्ये एक कॉलेज अलॉट झालंय. आता तुम्ही थर्ड राऊंड मध्ये गेले पाहिजे की नाही पाहिजे हा तुमच्या मनात प्रश्न असेल. बेटरमेंट केलं पाहिजे किंवा फ्रीज केलं पाहिजे, असे खूप सारे विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट आहे. तर तुम्हाला कॅप्रॉन 2 मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला फ्रीज करायचं असेल किंवा बेटरमेंट करायचं असेल तरी तुम्हाला 1000 रुपीज पे करायचे आहेत. ओके, जे तुमचं ऍप्लिकेशन आयडी आहे त्यांनी तुम्ही तुमचं लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला बेटरमेंट असो किंवा फ्रीज असो तरी तुम्हाला 1000 रुपीज पे करायचे आहे कॅप्रॉन साठी जाण्यासाठी. ओके, हे झालं. त्यांनी सर्वांनी 1000 रुपीज पे करून घ्यायचे आहे. तुम्ही बेटरमेंटला जायचं का फ्रीज जायचं हे आपण पूर्ण बघणार आहोत. त्यानंतर तुम्हाला सांगायचं ठरलं बेटरमेंटला जायचं का फ्रीजला, तर माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये कोणतेही कॉलेज अलॉट झालं नसेल, सेकंड राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झालं आहे आणि आता थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला जायचं आहे की नाही, तर माझं पर्सनल ओपिनियन आहे तुम्ही थर्ड राऊंडला गेलं पाहिजे. तुम्ही बेटरमेंट करा, फ्रीज करू नका. काय करा, बेटरमेंट करा. बेटरमेंटने काय होईल की तुम्हाला अजून चांगले ऑप्शन निवडता येईल, कारण की फर्स्ट राऊंडला तुमच्याकडे कोणतंही कॉलेज नव्हतं, सेकंड राऊंडला तुमच्याकडे आता एक कॉलेज अलॉट झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकता. थर्ड राऊंडला तुम्हाला कोणतेही कॉलेज अलॉट झालं नसेल, झालं नाही, तर तुमच्याकडे जे सेकंड राऊंडला जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालं होतं ते तुमच्याकडे राहणार आहे. तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये कोणतेही कॉलेज मिळालं नाही, तर तुमचं जे सेकंड राऊंडचं जे कॉलेज आहे ते तुम्हाला ऍट इज थर्ड राऊंडला मिळणार आहे.
थर्ड राऊंडला पुढे मिळणार आहे. ओके. जे तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज होतं ते ऍट पुढे मिळणार. थर्ड राऊंडला जर तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालं, म्हणजे तुम्हाला जर इथं डी वाय पाटील होतं तर तुम्हाला जीएसपीएम भेटलं समज. ओके. तुम्हाला कोणतं भेटलं समज, कोणतंही कॉलेज असो, पुण्यातलं पीआयसीटी असो, सीओपी असो, कोणतंही कॉलेज जर भेटलं तर तुमचं हे कॉलेज निघून जाणार आहे आणि तुम्हाला हे कॉलेज दिसणार आहे. थर्ड राऊंड मध्ये येतं. माझा पर्सनल ओपिनियन आहे की तुम्ही थर्ड राऊंडला गेले पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज भेटलं नाही, फर्स्ट राऊंड मध्ये, सेकंड राऊंड मध्ये कॉलेज भेटलं, त्यांनी थर्ड राऊंडला गेलं पाहिजे. ओके. त्यांनी काय होतं की चांगले ऑप्शन, आणि आज लिस्ट तयार करताना काय करायचं की ज्या कॉलेज आपल्याला अलॉट झालं आहे, म्हणजे एक 20 नंबरचं कॉलेज अलॉट झालं त्याच्यावरतीच आपल्याला कॉलेज ठेवायचे लिस्टमध्ये, त्याचे खालचे कॉलेज आपण रिमूव्ह करून टाकायचे आहे. ओके. त्याच्यावरचे कॉलेज म्हणजे आपली बेटरमेंट असणार आहे. डिक्रीमेंट करून घेऊ नका, चांगले कॉलेज लिस्टमध्ये ठेवा, त्याने होणार तुमची बेटरमेंट. ओके. आता हे झालं दुसरा फंडा. तिसरा फंडा कसा आहे की ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज अलॉट झालंच नाही, ओके, म्हणजे तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये पण कॉलेज अलॉट झालं नाही, सेकंड राऊंड मध्ये पण तुम्हाला कॉलेज अलॉट झालं नाही, आणि थर्ड राऊंड मध्ये आता तुम्हाला जायचं आहे. ज्यांना फर्स्ट राऊंड मध्ये पण कॉलेज अलॉट झालं नाही, सेकंड मध्ये पण झालं नाही, थर्ड मध्ये तुम्हाला होऊ शकतं. तुमची जी लिस्ट आहे ती तुम्ही अजून इन्क्रीज करा, अजून चांगले कॉलेज प्रिफर करा, अजून खाली लिस्ट एक्सटेंड करा. ओके. आणि मग तुम्हाला चांगल्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकता. ओके. आता खूप सारे विद्यार्थ्यांच्या मनात असा डाऊट आहे की थर्ड राऊंडला आपलं जे कट ऑफ आहे ते इन्क्रीज होणार आहे की डिक्रीज होणार आहे. तर सर्व आपल्याला ते महत्वाचं नाही की कट ऑफ इन्क्रीज होणार आहे की डिक्रीट होणार आहे. ओके. डिक्रीज होणार आहे. आपल्याला सर्वात महत्वाचं काय आहे, इन्क्रीज आणि डिक्रीज हे आपलं महत्वाचं नाही. ओके. आपल्याला महत्वाचं आहे की आपल्याला जे बेटर कॉलेज अलॉट झालं आहे, आपल्याला कॉलेज जे भेटलेलं आहे त्याच्यापेक्षा आपल्याला बेटर कॉलेज भेटलं पाहिजे. म्हणजे जे आपल्याला कॉलेज भेटलं आहे त्या कॉलेजची बेटर ब्रांच अजून कशी भेटेल, ईएनटीसी भेटली असेल तर सीएसआयटी ट्राय करा, अजून वरती राहण्याचं ट्राय करा, अजून चांगल्या कॉलेजात राहण्याचं ट्राय करा. आपल्याला बेटरमेंट करायची आहे. कट ऑफ इन्क्रीज होऊ शकतो, डिक्रीज होऊ शकतो, हे राहिलं दुसरा फंडा. आपल्याला जे कॉलेज भेटलं त्यापेक्षा आपल्याला बेटर कॉलेज कसं भेटेल हे आपण ट्राय करायचं आहे. आणि जर खूप विद्यार्थी म्हणत आहे की हॉस्टेलचं कसं विषय असेल, की हॉस्टेल जर आता सेकंड राऊंड झालं तर खूप विद्यार्थी ऍडमिशन घेऊन टाकतील, तर हॉस्टेल भेटेल का सर? तर याचा असा सरळ सरळ फंडा आहे की काय कॉलेजला तुम्ही हॉस्टेलसाठी ऍडमिशन घेताय का, तुम्हाला जर हॉस्टेल कंपल्सरी, तुमचं हॉस्टेल जर खूप महत्वाचं असेल तर ऍडमिशन घ्या, तर नसेल तर अजून थर्ड राऊंडला जा आणि नंतर तुम्ही ऍडमिशन हॉस्टेलचा विचार करा. त्यानंतर अजून एक विद्यार्थ्यांचा फंडा आहे की सर मला माझी सीट जी अलॉट झाली आहे ती ऑल इंडिया झाली आहे, किंवा माझी पीडब्ल्यू मधून झाली आहे की डिफेन्स मधून झाली आहे. अशा खूप सारे विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट आहे की मला सर मी दुसऱ्या कॅटेगरीचा आहे, मला दुसऱ्या कॅटेगरीची सीट अलॉट झाली आहे. तर तुमच्या तुम्ही जो फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केला असेल त्यामध्ये तुम्ही जी कॅटेगरी फिल केली असेल त्याच कॅटेगरीची तुम्हाला फीस पे करायची आहे. तुम्हाला सीट कोणत्याही टाईपची अलॉट होऊन द्या, त्याचा काही फरक होणार नाही. तुम्ही जे ऑप्शन फॉर्म फिल करताना तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जे तुमची कॅटेगरी टाकली होती तीच कॅटेगरीची तुम्हाला फीस पे करावी लागणार आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात हा डाऊट होता. तर हा डाऊट असा आहे की तुम्हाला तुमची जी कॅटेगरी आहे त्याच कॅटेगरीत तुम्हाला फीस पे करायची आहे. त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आहे की सर आता कॉलेज अलॉट झालं आहे, सर्व गोष्टी झाल्या, तर थर्ड राऊंड मधले जाण्याचा माझा कोणताही विचार नाही. तर तुम्हाला जाण्याचा विचार नसेल, जे कॉलेज तुम्हाला भेटला असेल, जे कॉलेज तुम्हाला रिक्वायर्ड होतं ते कॉलेज जर भेटलं असेल तर तुम्ही फ्रीज करू शकता, आणि कॉलेजला तुम्ही 17 ऑगस्टच्या आधी जाणं कंपल्सरी आहे. 17 ऑगस्टच्या आधी तुम्ही कॉलेजला जाऊन रिपोर्ट करू शकता. ओके. त्याच्या जर नंतर तुम्ही कॉलेजला गेले तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जाईल. 17 ऑगस्टच्या आधी 5 वाजाच्या आधी तुम्ही कॉलेजला जाऊन तुमचं जे जे तुमचं जे असणार आहे, काय तुमचं जे प्रोसेस असणार आहे, ऍडमिशन प्रोसेस, ते तुम्हाला सगळं कम्प्लीट करायला लागणार 17 ऑगस्टच्या 5 वाजेपर्यंत. 3 वाजेपर्यंत तुम्ही बेटरमेंट करू शकता. ओके. 3च्या नंतर तुमची बेटरमेंट सुद्धा होणार नाही. त्यासाठी तुम्ही सर्वांनी अवेअर राहा गोष्टीबद्दल. 17 ऑगस्टच्या आधी तुम्हाला बेटरमेंट आणि कॉलेज रिपोर्ट करायची आहे. ओके. या झाल्या सर्व गोष्टी. अजून पण तुम्हाला कोणता डाऊट असेल तुम्ही डायरेक्ट खाली कमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकता. अजून कोणत्याही बद्दल माहिती पाहिजे असेल, कॉलेज बद्दल असो, हॉस्टेल बद्दल असो, स्कॉलरशिप बद्दल असो, आणि या कॅब प्रोसेस बद्दल असो, तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. ओके. थँक्यू.